हरिओम सगळ्यांना त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण बरेच काय काय भाग बघत आलो. त्याचे पार्ट 1, पार्ट 2 पाहिलेत तुम्ही. इथून पुढे तुम्ही या मेडिटेशन मध्ये लास्ट मेडिटेशन तुम्ही रिलेशनशिप संदर्भात पाहिलं. आता हे आहे ते मनी मेडिटेशन असेल. याची थेअरी काय असेल लक्षात घ्या. कल्पना म्हणजे खूप इम्पॉर्टंट काम असतं. तुमचं शरीर जे असतं का नाही, तुमचं मन जे सांगतं, बुद्धी जे सांगतं त्या कमांड कमांड फॉलो करतं. आलं का लक्षात? तुमचं मन आणि बुद्धी. त्यासाठी तुमच्या मनाने आणि बुद्धीने ज्या कमांड दिल्या असतील, त्या तुमच्या शरीरावरती परिणाम करतात. आणि तसंच युनिव्हर्समधली जी एनर्जी म्हणतो आपण, वेव्हज म्हणतो, लॉ ऑफ अट्रॅक्शन ऐकलं असेल, की आपल्याकडे आकर्षण करण्याची शक्ती वाढवायची असेल, तर ते आपल्या विचारानेच होतं. अनेक लोक सांगतात विचारवंत, विचार खूप इम्पोर्टंट आहे. तुमचं शरीर हे चालतं विचारांवरती चालतं. समजा मी म्हणलो, आता इथे तुम्ही 30-40 जण आहे धरून चाला. कोणाला एखाद्याला म्हटलं मी विभा मॅडमला, "विभा मॅडम तुम्ही खूप आजारी असल्यागत दिसताय." फक्त मी त्यांना म्हटलं शब्दांनी. मी काय त्यांना काय बोललोय का चेक केलंय का नाही केलं. कशा का असेनात त्या पॉझिटिव्ह असोत किंवा निगेटिव्ह असोत. पण मी म्हटलं त्यांना, की तुम्ही आज काय व्यवस्थित दिसत नाहीये. आजारी वगैरे काय. त्यावेळी त्यांचा ऑरा लगेच डाउन होतो आणि त्यांच्या मनामध्ये खरंच विचार येतो, आज खरंच मी चांगली दिसते की नाही. पण तुम्ही अख्ख्या जरी म्हणलं त्यांना 30च्या ती 32 जण, की "मॅडम तुम्ही चांगलं दिसताय." आणि मी फक्त म्हणत राहिलो, "मॅडम तुम्ही खराब दिसताय." तुम्ही 30 जण म्हणले तर काय प्रभाव राहत नाही. पण मी एकटा एक शब्द वापरलेला ते डोक्यात त्यांच्यात जातो सबकॉन्शियस माइंडमध्ये. ठीक आहे. म्हणजे शब्दांचा आणि विचारांचा परिणाम आपल्या हेल्थवरती, बॉडीवरती, वेल्थवरती खूप होत असतो. आणि जेव्हा आपली आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असते, तेव्हा निगेटिव्ह थॉट्स खूप येतात आणि सगळ्यात जास्त ताकद असते ते वाईट विचारांची. म्हणून मी सांगितलं, की तुम्ही 30, 32, 40 जण जरी म्हणला त्या मॅडमला, तर तुम्ही मॅडम छान आहे. पण मी एकटा म्हणलो, नाही छान. पण माझा एक शब्द त्यांना हे करून जातो, ट्रिगर दाबून जातो आणि त्यात तोच विचार करतात. मी एका शब्दाचा बोललोय त्याचा, तुमच्या शब्दांना काही किंमत राहत नाही. आपल्या सेम जीवनामध्ये असं घडतं. बरोबर की नाही? आपण काय सतत म्हणतो, "बापरे! माझा डाउनफॉल चालू आहे. सध्या माझा बिझनेस चालू नाहीये ठीक. असं आहे, तसं आहे, पैसे येत नाही." ऑटोमॅटिक पैसा फिरत-फिरत विषय कुठे येतोय तुमचा? पैशावरती. मग तुम्ही नाही, नाही, नाही म्हणता डाउनफॉल. कोणी कुत्रं फिरका नाही माझ्या त्या दुकानाकडं. फलानं झालंय. आधी खूप चांगलं चालायचं. आता खूप वाईट दिवस आले. याचा परिणाम असा होतो, की तसंच घडत जातं आणखीन. तुमचं माइंडमध्ये ते बसून जातं, की नाही माझं असेच दिवस चालू आहेत. माझे खराबच दिवस चालू आहेत. माझा तो पिरियडच खराब चालू आहे. आणि तशीच परिस्थिती उद्भवत जाते. या आकर्षणाच्या. आता ती ही एनर्जी आहे बघा. शब्दांची एनर्जी आहे. हा माऊस माझ्याकडे आहे, त्याची एनर्जी आहे. हा पेन पकडलाय, ह्याला एनर्जी आहे. ही माझ्याकडं नोटबुक आहे, त्याला एनर्जी आहे. एक कुठलाही पेपर घेतला किंवा कुठलंही जरी बुक घेतलं मी, तरी कुठल्याही गोष्टीला एनर्जी असते. मी त्याला कसं म्हणतोय हे डिपेंड आहे. तरी पाण्याचा नियम सगळ्यांना माहिती आहे, की पाण्याविषयी जर आपण म्हणलो, की हे पाणी खूप सुंदर आहे, चांगलं आहे, चविष्ट आहे, तर पाणी चविष्ट लागतं. दुसऱ्या पाण्याला जर म्हणलं ग्लासाला, हे तुम्ही सगळ्याला माहिती आहे म्हणून हे उदाहरण देतो मी. हे पाणी खूप खराब आहे, हे काही चांगलं नाही. तर त्या पाण्याची टेस्ट आणि खराब होऊ लागतं ते, गढूळ बी होऊ लागतं. आणि हे तुम्हाला एक 15-20 मिनिटात जाणवतं. आपण बघत असतो. का होतं असं? तुमची एनर्जी, तुमच्या शब्दांच्या एनर्जीचा, औराचा प्रभाव शब्दांनाही ओरा असतो. तो त्यावरती होत असतो. आणि तो तुमच्यावरती इफेक्ट करत असतो, आमच्यावरती इफेक्ट करत असतो. आपण चुकीच्या पद्धतीने विचार केला. एखादा टॉपिक अभ्यासात खूप अवघड असतं. आपण खूप म्हणतो गणित खूप अवघड आहे, इंग्लिश खूप अवघड आहे, अवघड आहे. खरंच ते अवघड होऊन बसतं. सोपं असतं तरी आणि दुसरा म्हणतो खूप सोपं आहे, सोपं आहे, सोपं आहे. सहज येऊ लागतं त्याला. हे खूप इम्पोर्टंट आहे. हे का सांगतोय मी तुम्हाला बाळांनो समजावण्यासाठी, की हा खूप मॅटर करतात त्या गोष्टी. तुमच्या थॉट प्रोसेसच्या, विचारांच्या, आर्थिक बाबतीत सुद्धा. आणि माणसाला 2च बाजू जास्त बघतो माणूस. हेल्थ आणि वेल्थ. तुमचा आर्थिक समृद्धी आणि तुमचं शारीरिक समृद्धी. शरीर ही एक समृद्धच आहे किंवा सोनंच आहे आणि सोनं हे सोनंच असतं, पैसा हा पैसाच असतो. पैसा असून शरीर ठीक नसेल तर उपयोग नाही. आणि शरीर ठीक असून पैसा नसेल
तरी कुठेतरी इच्छा, अपेक्षा अपूर्ण राहतात. आपण अर्धवट अतृप्त आत्म्यासारखे राहतो. म्हणून कोणी होपनोच्या प्रेयर करत असतं, कोणी वेगवेगळ्या प्रार्थना करत असतं, कोणी अफर्मेशन्स देत असतं. डेलीमध्ये आपणही चांगलं अफर्मेशन द्यायचं, की दररोज बोलायचं, की माझा बिझनेस असेल, तर माझा बिझनेस खूप चांगला चाललेला आहेच आणि त्याला ईश्वराची साथ आहे. जे ग्राहक येतं माझ्याकडे ते साक्षात ईश्वर रूपानेच येतं. बोलायला शिका. म्हणायला शिका स्वतःला. इतरांना म्हणून काय, इतरांना खूप दिवस तुम्ही काय-काय बोललात. तुम्हाला बोलायची वेळ आलेली आहे आता स्वतःसाठी. पैसा येत नसेल तर बोला, तरी सुद्धा बोला. लक्ष्मी नारायणाच्या कृपेने माझ्याकडे खूप सारा पैसा येतोय आणि त्यावरती लक्ष्मी नारायणाचाच हक्क आहे आणि तो पैसा मी योग्य प्रकारे उपयोग करतोय आणि तो माझ्या प्रत्येक गोष्टीला कामी येतोय. कारण त्यावर लक्ष्मीनारायणाचीच कृपा आहे. आता सगळ्यांनी देव वाटून घेतलेत. पैसा असेल तर लक्ष्मीनारायण, कुबेर. मग तुम्हाला त्याच भाषेत सांगतो थोडंसं. ठीक आहे. शेवटी एकच असतं. आपला गल्ला असेल ऑफिसमध्ये, तर अगरबत्ती लावा त्या बिझनेसमध्ये. फिरवा त्यातून. पायराईट सारखा क्रिस्टल ठेवा तुम्ही. मागवून घ्या तो मिळतो ₹500-600 मध्ये. ओरिजिनल डुप्लिकेट बी असतात बघून घ्या. मग हे कशासाठी, की आपली समृद्धी वाढवण्यासाठी. आज मनी मॅग्नेट आहे म्हणून सांगतो, की मनी पैशाला आकर्षित करण्यासाठी. पण उपायही माहीत असावे. आपण जिथे राहतो, जिथं बसतो, उठतो, आपलं घर हे नेहमी स्वच्छ असायला हवं परिसरासहित. आपली कपडे स्वच्छ असायला हवी. भले तीच घालो, पण धुतलेली असावी. कितीही गरीब असलं तरी. मन तेवढंच श्रीमंत असावं लागतं. मनाची श्रीमंती खूप इम्पोर्टंट असते पहिल्यांदा. नुसता पैसा असून त्याची श्रीमंती काही एक उपयोगच नाही. मनाची श्रीमंती असेल तर पैशाची श्रीमंती आपोआप येऊ लागते. कितीही काय वेळ आली तरी म्हणायचं सदैव माझा परमेश्वर परमात्मा मला मदत करतोच किंवा माझा त्रिविक्रम सदैव मला मदत करतो, सहाय्य करतच राहतो. मग ते पैशाच्या रूपाने असेल, ते माणसांच्या रूपाने असेल किंवा वस्तूंच्या रूपाने असेल, मेडिकलच्या रूपाने असेल, डॉक्टरांच्या रूपाने असेल, कुठल्याही दृष्टीने असेल. कमी काहीच नाही. नेहमी लक्षात ठेवा. आपला बाप समृद्ध आहे, परमात्मा. श्रीमंत आहे, परमात्मा. ऐश्वर्यवान आहे, आपला परमात्मा. तो भिकारी नाही. भिकाऱ्यासारखं कधी कुठली गोष्ट मागायची नाही. हे म्हणायचं नाही, की "देवा काहीच नाही दिलं मला, मी मोकळाच आहे, भिकारीच आहे." कधीच बोलायचं नाही. देवा, तू माझा बाप आहेस. तू ऐश्वर्यवान आहेस. तू समृद्ध आहेस. भरभरून तुझ्याकडे सर्व काय आहे. मुबलक प्रमाणात तुझ्याकडे आहे. पोत-पोत भरून तुझ्याकडे सगळं काय आहे. तू जे मला दिलंय, जो काही पैसा आहे, त्यात अजून भर घाल, वाढ कर त्यात. हे बोलणं तुमचं काम आहे. पण असं एकदम रस्त्यावर बसल्यासारखं करायचं नाही. नाहीतर रस्त्यावरच बसून राहतं. प्रत्येक गोष्ट एनर्जीशी कनेक्ट आहे. म्हणून तुम्हाला शब्दांचा खेळ सांगतो. तुम्ही किती कुठले प्रोग्राम शिकाल, कुठं काय तुम्ही पार यापर्यंत जाताल थिटा, हिलिंग कोणी काय घेतं पैशासाठी. बीटा, थीटा काय-काय असतं रे बाबा ते हिलिंग चालू आहे किंवा हिप्नोटिझम असेल. तुम्ही एकदा करचाल, दोनदा करचाल, पण ते कायमच करावं लागतं. हे आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये बसवा. अनकॉन्शियस माइंडमध्ये ऑटोमॅटिक जाताना अनकॉन्शियसली क्रिया होऊ शकतात. कॉन्शियसनेस आपण जेव्हा वापरतो, तर बऱ्याच गोष्टी बघत असतो आपण. त्याच सबकॉन्शियसमध्ये जातात आणि काही गोष्टी अशा काही साठवून ठेवतो नकारार्थी, की त्या अनकॉन्शियस बी जाऊन बसतात आणि त्या कधीही वरती येतात. मग ते आपल्याला त्रास देऊ लागतात. न बोलण्याचं सोडून द्यायचं पहिलं पैशाच्या बाबतीत. पैशाला आकर्षणाचं केंद्र बनवा. साध्या कुठली थेअरी वापरत बसू नका, की ह्याची थेअरी, फलाना थेअरी. तुमची थेअरी तुम्ही वापरा. प्रत्येक गोष्टीसाठी तुमचं व्हिज्युअलायझेशन
ते तुम्ही काय व्हिज्युअलाइज करताय, तुम्ही काय कल्पना करताय प्रत्येक गोष्टीबद्दल इम्पॉर्टंट आहे. तुम्ही म्हणसाल माझ्यावरती कर्ज आहे, तर आणखीन कर्जात जाल, पण वरती येणार नाही. तुम्ही म्हणला माझे पैसे खूप खर्च होत आहेत, तर आणखीन खर्च होतील. पण जे काय आहे त्यातून बचत होते म्हणला तर बचतही होऊ शकते. खेळ आहे तुमच्या रूलचा, लॉ ऑफ अट्रॅक्शन. तुम्ही काय थॉट प्रोसेस घेऊन येता. रेकीमुळे जीवन बदलतं. हे प्रायमरी स्टेजमध्ये मेडिटेशन आहे. पण याचाही तुम्हाला फायदा होतो. तुम्हाला एक मार्ग तर दिसेल, पॉझिटिव्ह वाइब्स येतील आणि पैसे तर कुठं नाही कुठून येतील, हे लक्षात ठेवा. मग मी जे सांगतोय ते तुमच्यासाठी किती महत्वाचं आहे किंवा नाही हे तुम्ही तुमचं समजून घ्या. पैशाला आकर्षण करायचं मेडिटेशन म्हणजे काय पैसा पळत तुमच्याकडे येणार नाहीये. कल्पना करायची फक्त तशीच. याचा अर्थ आपण जेव्हा बसलोय मेडिटेशनमध्ये, तेव्हा डोळे शांत चित्ताने बंद करायचे. 2-4 वेळा चांगले श्वास घ्यायचे. त्यानंतर पूर्ण चित्त एकच चित्त करायचं. जिथं तुमचा बिझनेस चालू आहे, जे काम करताय तिथं चित्त घेऊन जायचं पहिली गोष्ट. कारण पैसा कुठून येणार आहे? काम करताय तिथूनच येणार आहे. मग चित्त कुठं असलं पाहिजे? तिथं. आणि पहिले जे काम करताय त्याला पॉझिटिव्ह विचार करायचा त्या कामाबद्दल. कोणाकोणाला जॉब आवडत नाही, कोणाकोणाला ते आवडत नाही. तरी सुद्धा त्याबद्दल पॉझिटिव्ह विचारच करायचा. कारण तिथून तुम्हाला लक्ष्मी येते आणि जात असते. बरोबर सर्कल चालू असतं. जे काय काम करताय ते चांगलं काम करताय. क्लायंट दुकान असेल तर खूप क्लायंट येतायत कल्पना करा. तुमचा आणखीन काय अदरवाईज बिझनेस असेल सेलिंगचा, तरी खूप क्लायंट येतात, सेल होतोय चांगला, कल्पना करा. त्यानंतर ती कल्पना करत असताना एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सांगतोय, दुसरा तिसऱ्याला सांगतोय, असं करत तुमचा बिझनेस वाढतोय, स्प्रेड होतोय. हे तुमची पब्लिसिटी होते, फेम होतंय. त्याच सोबत ऑटोमॅटिकली तुमच्यावरती तुम्हाला चेक मिळतायत किंवा तुम्हाला पैसे कॅशनी लोकं देतायत किंवा चेकने पैसे देतायत, अशी कल्पना करायची आणि ते चेक बी बघायचे नाहीत असे चिमुकले 10, 20,000, 50,000. 10,00,000चा बघा, करोडचा बघा, काय अडचण नाही बघायला. कल्पना करायला जायची आणि करायची ना. कुठे तर काय कोणा चोरी तर नाही करत ना. 50,00,000ची कल्पना करा, 1,00,00,000ची करा, 10,00,00,000ची करा. काय जाते कल्पना करायची. मग तुम्ही 1,00,00,000चा कोणतरी चेक देताय, तुम्ही घेताय, खूप आनंदी, तो पहिला चेक मिळालाय. अशा कल्पनांचा खेळ सगळा करायचा. पण ह्या कल्पना मी सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या डोक्याने केल्या, तर अधिक प्रभावशाली होतात. मी कृत्रिम तुम्हाला सांगणार, पण तुम्ही कृत्रिमरित्या ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार. पण तुम्ही तुमच्या ज्या पैशाच्या कल्पना, जे काम करताय ते तुम्हाला माहिती. हे बघा, कुणीही गाईडेड किती मेडिटेशन दिली तरी शेवटी तुमचं तुम्हालाच करायचंय. कारण तुमचं वर्क तुम्हाला माहिती तुम्ही जे काम करता तुम्हाला माहिती मला काय माहिती का? नाहीये. परंतु जे काम करताय त्या कामात पूर्ण एकाग्र व्हायचं. असं डेलीच करायचं. आणि तिथून इन्कम सोर्स वाढतोय, ग्राहकांचा सोर्स वाढतोय. देवाच्या रूपाने ग्राहक येतायत आणि आपला पैसा वाढत चाललाय. बँक अकाउंटमध्ये पैसे खूप वाढतायत किंवा कॅश घेत असेल तर कॅशच्या स्वरूपात तिजोरीतले पैसे वाढतायत. आणि त्यातला हिस्सा सुद्धा गरिबांना दान करताय. यांना त्यांना देताय. चांगल्या कल्पना बघा कमवताय ही चांगली गोष्ट आहे. विचार करताय चांगली गोष्ट आहे. त्याचसोबत दुसरा कोणाचा तरी फायदा करताय. अनाथ मुलांना काहीतरी देताय त्यातला हिस्सा. 100 कमवले तर त्यातले ₹10 अनाथांना देताय. कोणाला तरी उपाशी माणसाला देताय. कोणातरी अडल्या-नडलेल्या विद्यार्थ्याला देताय. हाही हेतू डोक्यात ठेवा. अट्रॅक्शन असंच नाही होणार स्वार्थी वृत्तीने नुसतं. देव तेव्हाच देणार, की तिथला 1% हिस्सा तरी कोणासाठी तुम्ही बाजूला काढताय, की देवाला काळजी वाटते, की ह्याच्या मनात निर्मळ आहे मन. ह्याला कोणाला बी मदत तरी करायची आहे, यातला हिस्सा द्यायचा आहे. म्हणून देव तुम्हाला त्यातला नक्कीच तुमचा हिस्सा पुरवतो. आणि त्याही व्यक्तीचा हिस्सा देतो. कारण तुम्ही तिथे दान करणार आहे. म्हणून थोडंसं दानधर्मही ठेवायचा असतो. संपत्ती ऑटोमॅटिक वाढते कारण हे चक्र आहे. तुमच्याकडे पैसा आला म्हणजे तो कोणाकडे तरी आणखीन जाणार आहे, कोणाची तरी आणखीन काहीतरी गरज भागवणार आहे. बरोबर की नाही?
मग त्यातून दुसऱ्याची गरज भागते हे बघायचं काम तुमचं, पण ते तुमच्याच हो. मग तुम्ही अन्नाच्या मदतीने कराल, कुठल्याही मदतीने कराल, पण तुमच्या मदतीने तुम्हाला जे काम आवडतं ते. आलं का लक्षात? ते कशासाठी? की देवाची कृपा पटकन होते आपल्यावर. कारण आपला हेतू आणखीन शुद्ध होत जातो. निर्मळ होत जातो आणि त्यामध्ये एक शुद्ध पाण्यासारखी निर्मळता येते. जे म्हणतोय ह्याला तर पाहिजेलच, पण त्यासोबत हा परमार्थ बघतोय दुसऱ्याचाही चांगली म्हणजे दुसऱ्याची चांगलं होण्याचा किंवा चांगला दृष्टिकोन घेऊन चाललाय. दुसऱ्या 4 जणांना हा मदत करणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पैसा येणारच. बाकी तुम्ही कितीही काय शिकलात तरी मी ते मला माहीत नाही. आणि याचे असं जर केलं तुम्हाला 100% रिझल्ट मिळतील. इथं कोणाला काही शंका इथपर्यंत? मी कशासाठी सांगतोय, का तसं करायचं त्याचे रिझन आहेत. तुम्ही जेव्हा दुसऱ्यासाठी काय मागता त्याची लगेच इच्छा पूर्ण होऊन जाते. पण स्वतःसाठी मागता तेव्हा होत नाही. म्हणून आपली तर पूर्ण करायची प्लस दुसऱ्याचा फायदा करायचा आहे. आपली पूर्ण करायची, दुसऱ्याचा फायदा करायचा आहे. सर्कल तयार बनतंय. ईश्वर, मी आणि आणखी कोणतरी परत तो बी ईश्वर. हे असंच चाललेलं असतं. माझी गरज आहे तशीच आणखी कोणाची गरज मी पूर्ण करणार आहे. देवाने माझी गरज पूर्ण केली, मी त्याची पूर्ण करणार आहे. मग हे असे सर्कल वाढत जातं, चॅनलिंग होत जातं आणि आणखीन पैसा येत राहतो तुमच्याकडे. आलं लक्षात? पहिल्यांदा शांत बसलो. मी सांगितलं 3-4 वेळा श्वास घ्यायचा. पूर्ण लक्ष आपल्या क्राउन चक्रावरती किंवा थर्ड आयवरती लक्ष द्यायचं. त्यानंतर ब्रह्मांडीय ऊर्जेला मनातली मनात कॉल करायचा. तोंड बंद ठेवून मनातली मनात कॉल केला, की त्यानंतर एक पांढरा शुभ्र प्रकाश आपल्या क्राउन चक्रावरून येतोय आणि आपल्या संपूर्ण होल बॉडीमध्ये डीपमध्ये मागून पुढून प्रवेश करतोय पायापर्यंत. प्लस तुमचं ऑफिस असेल, कुठं बसलाय त्या ठिकाणी बी पूर्ण पॉझिटिव्ह प्रकाश वाढतोय. घरामध्ये बसलाय तिथलाही वाढतोय सगळी पॉझिटिव्ह एनर्जी. सगळीकडे पांढरा शुभ्र प्रकाश पसरतोय. त्यानंतर तुमच्या जे काही काम करताय, स्माईल देत, दात-बीत काढत आतल्या आत, आतल्या आत असं. कल्पना करायची मी जे काम करतोय, आता मी तुम्हाला शिकवतोय सपोज. मी जे हे तुम्हाला शिकवतोय यामध्ये मला खूप सारा आनंद मिळतोय आणि मी जे काय सांगतोय ते सगळ्यांना समजतंय. सगळे ऐकतात लक्ष देऊन आणि यातून मला खूप मनाला आनंद मिळतोय, की माझे समोर शिकत असताना 10 लोकं, 20 लोकं, 50 लोकं शिकतायत. त्याचबरोबर या लोकांकडून मला कुठल्याही कोर्सला ॲडमिशन घेत असतील, काय होते? मी अशी कल्पना करणार, की आणखीन ॲडमिशन घेतायत. त्यातून मला आर्थिक मदत होते, पैसा माझ्याकडे येतोय. त्याचबरोबर त्यांना मी ज्ञानदानाचंही काम करतोय. त्यातून त्यांच्या अनेक समस्या सुटतायत. असेच करत, करत, करत असे माझे अनेक कोर्सेस येत आहेत आणि त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेत, नवीन शिकत, शिकत वाढत चाललाय. तर त्याचबरोबर मी इतर ठिकाणी मी काय काम करतोय, जिथं ऑफिस असेल, काय असेल, तिथं कोणी अडचणीत असेल त्याला मदत करतोय पैशाच्या रूपाने आणि जिथं-जिथं मदत कराल तिथं धन्यवाद बोलायचं. काय बोलायचं? ग्रॅटिट्यूड म्हणून 5 नियम सांगितलेत. तुम्ही दुनियातले नाही रेखीचे 5 नियम खरंच फॉलो करा. हे 5 नियम खूप महत्त्वाचे आहेत. आणि सगळ्यात मोठा ग्रॅटिट्यूडचा धन्यवादचा नियम, की मी धन्यवाद आहे बाबा ईश्वराला. मी पैशाला धन्यवाद देतो. त्याने माझ्या गरजा भागतात. माझं लोन भरल्या जातं. लोन कमी होतं. अनेक गोष्टी होतात. मेडिकलला वापर होतो. सारखं थंड पाणी पिण्यात आल्यामुळे मला सारखं ठसका लागतोय बाहेर व्हिजिट इकडं-तिकडं कुठं काय फिरायला गेलं की. आणि ह्या दिवसात थंडीच वाढली आता खूप कमी होण्यासाठी. नाहीतर दरवर्षी थंडी नसायची रे बाबा एवढी. ह्यावर्षी पडली ईश्वराच्या कृपेने. मग आपण सगळीकडे धन्यवाद हा एक भाव ठेवा. तुम्हाला आत्तापर्यंत जो पैसा आला त्यालाही धन्यवाद बोला मित्रांनो. तुम्ही पैशाला जिथं-जिथं मदत झाली धन्यवाद बोला. इथून पुढे होणार आहे. एका धन्यवादने, एका थँक यूने एखाद्या व्यक्तीच्या आपण मनामध्ये बसून जातो. मनापासून बोलल्यावर आपल्यालाही समाधान मिळतं ना. त्याने दिलंय मी त्याला थँक यू बोललो, की काहीतरी मला त्याचं वाटलं, की खरंच मनापासून. अरे मग जीवनभर तुम्ही गोळ्या चॉकलेटा खात बसणे पैशाला वापरताय आतापर्यंत. मग त्याला तुम्ही थँक यू बोलला पाहिजे का नाही थोडं का होईना.
मग तुम्ही त्या गोष्टीही करायच्या. मग वाईट प्रकाश येतोय. तुम्ही जे काम करताय त्या कामात रमलाय पूर्ण. रमले असताना त्या कामामध्ये पूर्णपणे डीपली गेलेला आहात. मग तुमचे क्लायंट वाढतायत, रस्त्यावरती दुकान आहे किंवा तुमचं काय असेल नोकरी, तिथं प्रमोशन, बॉस, चांगले रिलेशन आहे, हे विचार करा. तुमचं एखादं ऑफिस असेल किंवा तुमचं दुकान असेल किंवा शॉप असेल, तर शॉपमध्ये बसलाय, खूप लोकं जातायत, येतायत आणि काही लोकं तुमच्या वस्तू पाहतायत दुकानातल्या. त्या वस्तूंकडे पाहून हळुवारपणे येतायत स्माइल देत, तुमच्याशी बोलतायत, की हे कितीला, ते कितीला. जिवंतपणा आणा. उगीच कृत्रिमरित्या मला मेडिटेशन नकोय तुमची. त्या गोष्टीमध्ये जिवंतपणा आणायचा. ठीक आहे? जिथं जिवंतपणा येतो ना, तिथे ईश्वर असतो. जिवंतपणा आणायचं काम तुमचं आहे. म्हणून मी तुमच्यावरती सोपवलंय कल्पना. मी सांगितलं तर ते पूर्ण असं कृत्रिम होऊन जातं. आता मी कुठं बी घुसणार, ह्याचा बिझनेस, त्याचं ते काय सांगू मला ते पंचायत पडते. म्हणून तुम्ही तुमच्या अनुरूप तुमच्या बुद्धीला पटतंय तसं मोठी-मोठी कल्पना नेत जा. मग ती लोकं येतायत. माझ्याकडे खूप साऱ्या वस्तू आहेत, तरी सुद्धा कॉस्टली असलेली वस्तू खरेदी करतायत. मग ते 5,000 ची असो, 10,000 ची असो, ते मला हसत-हसत ₹5,000 देतायत. मी त्यांना धन्यवाद बोलतोय. असे माझा बिझनेस वाढत चाललेला आहे. लोकं येतायत आणि ते पैसे देतायत. आणखी एका तोल व्यक्ती आणखी कोणाला तरी सांगतोय, इथे चांगल्या गोष्टी मिळतायत. बिझनेस डेव्हलप होतोय, त्याबरोबर पैसाही वाढत चाललेला आहे. सगळा विचार करणं तुमचं काम आहे. मी तुम्हाला तिथपर्यंत सांगितलं, आयडिया दिल्यात मी. प्रत्येकाचं काम वेगळं आहे. ज्या बायका हाउसवाईफ असतील, महिला वर्ग, त्यांनी आपला नवरा कामाला जातोय, प्रमोशन मिळतंय, पगार वाढतोय, गव्हर्नमेंटचे भत्ते मिळतात. काय तुमचं असेल ते, तुमच्या पद्धतीने विचार करा. आलं लक्षात? त्याला म्हणलं जातं मनी मॅग्नेट मिशन. आणि हे करताना आकर्षण काय राहतं, की लोकं येतायत, पैसा येतोय, माझ्याकडे बँक बॅलन्स वाढतोय. बरोबर? त्याचसोबत मी दानधर्मही करतोय. हेही लक्षात ठेवा. एका स्वार्थी गोष्टीबरोबर शुद्ध हेतू आणखीन ठेवला तर आणखीन फायदा होतो. मग इतक्या साध्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे. यात काही क्रिटिकल आहे का? खूप डोक्याला ताण द्यायचा आहे का वेगळा? नाही. डोकं तुमचं, कल्पना तुमची, बुद्धी तुमची. जसं तुम्हाला व्हिज्युअलाइज होईल तसं करा. आणि सेम प्रॅक्टिस उद्या तेच झालं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला वेगळे फाटे नाही जास्त फोडले, सांगतोय. आता सुरुवात करायची तुमच्या पद्धतीने तुम्ही. ठीक आहे? मी तुम्हाला सुरुवात करून देतो. ताठ बसायचं. पहिलं म्हाताऱ्या व्यक्तींगत बसायचं नाही. म्हातारी म्हणजे माझ्या दृष्टीने कुठली असते? ती शेवटचा श्वास घेत असते ती. कारण पिकलं पान म्हणतो, पारच गळाला आलेलं. तसं तुम्ही बसायचं नाही. तुम्ही आत्ताशी उगवायला लागलात कुठेतरी. अर्ध पान बी नाही झाला. काळजी घ्या. डोळे बंद करा. आकाशाकडे बघा एकदा. धन्यवाद बोला. ज्याच्या छताखाली बसले त्याला बी. कल्पनाशक्ती वाढू दे. जरा वरून तुझी काहीतरी शक्ती दे. हात जोडा. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे रेकी ऊर्जा, हे माझ्या कुलदेवता, ग्रामदेवता, स्वामी समर्थ महाराज, हे माझ्या साईबाबा, हे शेगावकर महाराज, हे दत्तगुरु, हे दत्तगुरु बाप्पा, हे हनुमान बाप्पा, हे राम बाप्पा, सगळे आपले बाप्पाच असतात बघा. प्रेमाने बोलायचं. कृपया करून मी मेडिटेशनसाठी बसत आहे. माझं चित्त एकरूप होऊ द्या. आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या साहाय्याने माझं जे स्वप्न आहे ते पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यास मदत करा आणि तुम्ही करणारच याची मला खात्री आहेच. आपले हात थोडेसे खुले ठेवायचे रेकी ऊर्जेला कॉल करेपर्यंत. हे ब्रह्मांडीय ऊर्जा, हे स्वामींची ऊर्जा, हे दत्तगुरूंची ऊर्जा, हे माझ्या सद्गुरूंची ऊर्जा, हे माझ्या अनिरुद्धाची ऊर्जा, हे माझ्या साईबाबांची ऊर्जा, हे समस्त योगींची ऊर्जा, ऋषीमुनींची ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित होऊ दे, प्रवाहित होऊ दे, प्रवाहित होऊ दे. कारण की मी मनी मॅग्नेट मेडिटेशन करत असताना त्या गोष्टी माझ्याकडे ज्या चांगला विचार करेल, त्या आकर्षित होऊ दे. त्या गोष्टी माझ्याकडे चांगल्या आकर्षित होऊ दे, आकर्षित होऊ दे. ठीक आहे? आता आपला हात एकदम रिलॅक्स मोडमध्ये बसायचं.
ताठ बसायचं पाठीचा कणा ठेवून. गुडघ्यावरती खुले हात ठेवायचे आकाशाकडे करून. तर व्हायब्रेशन चालू तसेच हातामध्ये राहिले पाहिजेत. आता अवकाशातून तुमच्या डोक्यावरती पांढरा शुभ्र प्रकाश येतोय कल्पना करा. आणि हा पांढरा शुभ्र प्रकाश बघा दुरून कुठल्यातरी चांदणी कशी असते तसा आकाशातून छोटा-छोटा दिसत प्रकाश खाली-खाली घेत मोठा बघा एकदम शुभ्र ढग असतो ना ढगाळ पांढरा ढग तसा होत खाली तुमच्या डोक्यावरती येत आहे. तो तुमच्या क्राउन चक्रासहित सगळ्या चक्रांना, हाताला, पायांना भेदत खाली पूर्ण बॉडी व्यापली आहे. आता तुम्ही त्या पांढऱ्या शुभ्र प्रकाश जो आहे ईश्वराचा, तो ढगासारखा त्यात बसलेला आहात आणि तुमच्या समोर फक्त शुभ्र प्रकाशच आहे. कल्पना करा. शुभ्र प्रकाशाचीच कल्पना करायची. आता कल्पना करा. मी वेळ देतोय मध्ये तुम्हाला. ही कल्पना लगातार 2 मिनिट करायची. आता तुम्ही जे काम करता ना, ते आठवण्याचा प्रयत्न करा. जॉब करत असाल, बिझनेस असेल, पूर्णपणे तो आठवण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या सुरुवातीचे दिवस आठवा, की ते तुम्ही जोमाने करत होतात. स्टार्टअप केलेला दिवस आठवा. स्टार्टअप करताना जी ऊर्जा होती, ती फील करण्याचा प्रयत्न करा. जोश, आपल्या हृदयावरती लक्ष द्या पूर्णपणे. कसा आपण बिझनेस चालू केला होता तो किंवा आपण पहिला जॉब मिळवला तेव्हा पहिल्या दिवशी कसं वाटलं होतं, पूर्ण कल्पना करा. पूर्ण डोळे बंद. ते काम करताना आपण किती आनंदी फील करतो आणि तेच काम तुम्ही आता करत आहात. खूप आनंद वाटत आहे. स्माईल आहे चेहऱ्यावरती. सगळीकडे तुम्ही हसत बघत आहात. सगळ्यांना हसत स्माईल देत पाहत आहात. तुमच्यामध्ये जो काम करण्याचा उत्साह, जोश खूप अधिक पटीने आहे. तोच जोश आपल्या शरीरामध्ये ऊर्जा फील होते. त्यानंतर पहिल्या दिवशी आपण पहिल्यांदा कमवलेले पैसे, जे कॅशने असो किंवा चेकने आलेले पैसे किंवा बँकेत जमा झालेला पगार असेल, तो आठवण्याचा प्रयत्न करा. पहिला पगार किंवा पहिली नोट बिझनेस सुरू केल्यावरती मिळालेली आठवण्याचा प्रयत्न करा. कशी होती, काय होती, जरा लक्षात आणण्याचा प्रयत्न करा.
त्या पैशाला, नोटेला धन्यवाद बोला. धन्यवाद पहिल्या नोटेला किंवा पहिल्या पगाराला, पहिला तुमचा जे काही असेल बिझनेस त्यानुसार बोला त्याला थँक यू सो मच. माझ्या आयुष्यात ही बिझनेस चालू केल्यानंतरची पहिली नोट आलेली. आपण खूप खुश आहोत. आता तो बिझनेस हळू-हळू ग्रो होताना बघा, की तीच एक नोट आलेली त्याच्या बदल्यामध्ये किंवा काही ठराविक पैसे आलेले, आता ते पैसे वाढत चाललेले आहेत दिवसेंदिवस. म्हणजे आज 10 कमवले तर उद्या 20, 20 कमवले तर 50 अशा पद्धतीने वाढत चाललेले आहात. त्याचबरोबर जे काही ग्राहक येतात त्यांची संख्या सुद्धा खूप वाढत चाललेली आहे. ते हसतात, स्माईल देतात. त्यांच्याशी तुमचं रिलेशनशिप एकदम भावासारखं किंवा एखाद्या मित्रासारखं तयार झालेलं आहे, बिल्ट अप झालेला आहे. तो तुमच्याशिवाय कुठंच जात नाही. तुमच्याकडेच येत असतो. प्रत्येक काम घेऊन किंवा काही खरेदी करायची असेल तर. आता तुम्ही बिझनेस वाढवत असताना तुमचा आवाका बिझनेसचा वाढत चाललेला आहे, प्रसिद्धी मिळत आहे. अनेक लोक तुमच्याकडे येत आहेत. चेकने कोणी पैसे देतंय, बँकेतला पैसा वाढत चाललेला आहे किंवा कॅशने येतोय तो तिजोरीतला पैसे वाढत चाललेले आहेत. तुमच्यावरती जे लोन आहे, कर्ज आहे, त्याचेही हप्ते व्यवस्थित जात आहेत. तेही व्यवस्थित मार्गी लागत आहेत. एकदम स्थिर होत चाललेलं आहे जीवनामध्ये. आर्थिक समृद्धी वाढत चाललेली आहे. तुमच्या परिवाराच्या चेहऱ्यावर एकदम आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे. तो पैसा तुम्ही त्यातला काही भाग कोणाला वडापाव देताय गरिबांसाठी किंवा कुठं कपडे वाटताय किंवा मुलांना शिक्षणासाठी अनाथ मुलांना देताय त्यातला काही भाग कल्पना करा आता मनाने. ती मुलं ज्यांना कोणाला देताय ती खुश आहेत व्यक्ती तुमचे घेऊन त्या गोष्टी. धन्यवाद बोलताय तुम्हाला सुद्धा. तुम्ही त्यांना बोलताय वेलकम. ईश्वराच्या कृपेने हे सगळं करतोय. सगळं क्रेडिट ईश्वराला देऊन टाका आता. आता हीच कल्पना आत्ता सुद्धा घडत चाललेली आहे, वाढत चाललेलं आहे तुमचं बिझनेस, तुमचं काम, व्याप, पैसा. मनामध्ये, हृदयामध्ये खूप आनंद आहे. स्टॉक मार्केट असेल, तिथलाही पैसा वाढत चाललेला आहे. अकाउंटला खूप सारे पैसे चांगले जमा होत आहेत. सक्सेस रेशो वाढलेला आहे त्याचा. तुम्ही पैशाने अनेक गोष्टी खरेदी करताय. तुमच्या इच्छा पूर्ण होत आहेत. धन्यवाद बोला. लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत तुम्ही प्रत्येक गोष्टीत जे काही खरेदी करताय, ते पैशामुळे खरेदी करताय आणि त्या व्यक्ती खूप खुश आहेत, परिवार खूप खुश आहे. जिथं दानधर्म करताय, तिथले लोकं खूप खुश आहेत. तुम्हाला रिस्पेक्ट देत आहेत. तुमच्या पॉकेटमध्ये खूप साऱ्या नोटा आहेत किंवा तुमच्या खिशामध्ये दररोजचं खूप मोठं ट्रान्झॅक्शन होतंय लाखो रुपयामध्ये किंवा करोडो रुपयामध्ये कल्पना करा. तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढा टर्नओव्हर वाढत वाढत चाललेला आहे. तुम्हाला जेवढा हवा आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसा येतोय तुमच्याकडं.
तुम्ही थँक यू बोला. ब्रह्मांडीय ऊर्जेला, डॉक्टर मिकाऊ सरांना, सगळ्यांना धन्यवाद बोला. हे रेकीमुळं घडतंय तुमच्या जीवनामध्ये. लोकांची रांग लागली तुमच्या शॉपकडे किंवा तुमच्याकडे भेटण्यासाठी, तुमच्याकडून त्यांचं काम देण्यासाठी. तुम्ही त्यांची कामं वेळेत पूर्ण करून देताय. लोकं खूप खुश आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमचे योग्य ते अमाउंट भेटत चाललेले आहे किंवा ऑर्डर वाढत चाललेल्या आहेत तुमच्या. त्याचबरोबर आरोग्यही चांगलं आहे. तुम्ही चांगली फळं खाताय, भाज्या खाताय आणि तो पैसा खूप ठिकाणी सर्कल करत आहात त्याचं. अनेक ठिकाणी वाटत म्हणजे पैसे देवाण-घेवाणीच्या स्वरूपात सगळ्यांना मदत करताय तुम्ही पैशाने. आपण देवाण-घेवाणीच्या स्वरूपात सगळ्यांना मदत करतोय. ते कशामुळे? पैशामुळे, ब्रह्मांडीय ऊर्जामुळे. पैशाला थँक यू. लक्ष्मीनारायणाला थँक यू. मनात ग्रॅटिट्यूडचा भाव ठेवा. आणि तो पैसा बघून खूप आनंदी आहे तुम्ही. तुम्ही जिथे झोपताय, जिथं नोटा आहेत. तुम्ही अगरबत्ती फिरवताय पैशांवरून किंवा रिस्पेक्ट देताय त्यांना. सोनं चांदी खरेदी करताय. कशी कल्पना करू शकता तुमच्या पद्धतीने. आपल्या सगळ्या गरजा पूर्ण करतोय पैसा आणि योग्य पद्धतीने तो पैसा वापरताय आपण. वायपट सुद्धा कुठेही खर्च करत नाहीये. आपल्याला आर्थिक चणचण कुठलीच नाहीये. खूप खुश आहोत आपण. सगळे कर्ज फिटतायत. कुठल्याही डोक्यावरती कर्ज नाही, डेप नाही. हे ईश्वराच्या कृपेने, परमात्म्याच्या कृपेने, स्वामी समर्थांच्या कृपेने, साईबाबांच्या कृपेने, बुद्ध, महावीर जे काही तुम्ही मानता त्यांच्या कृपेने सगळं ठीक, ठीक, ठीक होत चाललेले आहे. गुरूंच्या मदतीने, सद्गुरूंच्या मदतीने. सगळ्यांना थँक यू, थँक यू, थँक यू, थँक यू सो मच. काही चुकलं असेल तरी क्षमेचा भाव ठेवा मनामध्ये. देवा, मी अनन्यभावे शरण येत आहे. पूर्ण समर्पण करत आहे. ज्या काही चुका झाल्या त्यालाही क्षमा कर. मी कबूल करतो माझ्याकडून होतात चुका. तरी सुद्धा मी माफी सुद्धा मागतो मोठ्या मनाने. तुमच्या बँक अकाउंटमध्ये खूप सारे पैसे वाढतायत. तुमच्या तिजोरीमध्ये खूप सारा पैसा वाढतोय आणि सगळं ब्रह्मांडीय एनर्जीमुळं, साक्षात ईश्वराच्या कृपेने हात जोडा आपला. आपली आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली होत आहे. जे काही बंगला, गाडी, काय स्वप्न असतील सगळी पूर्ण होत आहेत. ब्रह्मांडीय ऊर्जेला थँक यू बोला. डॉक्टर मिकाऊ सरांना थँक यू बोला. रेकी शिक्षक, सगळ्या ऋषीगणांना थँक यू. 33 कोटी देवांना थँक यू सो मच. स्वतःलाही थँक यू, थँक यू, थँक यू. ओमकाराला थँक यू. थँक यू सो मच. थँक यू सो मच. ग्रॅटिट्यूड, 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 ग्रॅटिट्यूड. आता ही ब्रह्मांडीय ऊर्जेने तुम्हाला आच्छादलेली तुमच्यातली सगळी नकारात्मक शक्ती
पूर्णपणे काढून घेऊन पुन्हा ती अवकाशात तशीच जात आहे. आणि आपल्यामध्ये पूर्ण पॉझिटिव्ह एनर्जी आहे. घरामध्ये, ऑफिसमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आता नाभी शेजारी कट दी कॉर्ड किंवा डिस्कनेक्ट किंवा बंद बंद किंवा कट कट बोला गुणुले कसं करतो ते नाभी नाभी कुठं असते बेंबी तिथं. हम्म. गुणाकार चिन्हासारखं करा. डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट डिस्कनेक्ट. अशा पद्धतीने हे मेडिटेशन केलं जातं. ठीक आहे. रेकॉर्डिंग थांबवतो. खूप वेळ झाला रेकॉर्ड होते. आता आपण गप्पा तुमचे काय क्वेश्चन असेल ते घेऊया. ठीक आहे.